तुम्हाला असं एक मंदिर माहिती आहे का जिकडे फॉरेनर अलाउड नाही आहेत आणि इंडियन्समध्ये पण स्त्रियांना साडी किंवा चुडीदारशिवाय आणि पुरुषांना लुंगीशिवाय परमिशन नाही? नमस्कार, मी प्रणाली आणि गोकर्ण मुर्डेश्वरच्या डे 2 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला, गोकर्ण बीचपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर हे महाबळेश्वराचं मंदिर आहे. मंदिरामध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे सकाळी लवकरच ये. तरी पण आम्हाला इकडे 3 तास तर आरामात लागले, त्यामुळे पुढचा प्लॅन चौपट झाला. असो, आता आपण पाहू या महाबळेश्वर मंदिरची नेमकी स्टोरी काय आहे. पौराणिक कथेनुसार लंकेचा राजा रावण याने भरपूर वर्ष तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून एक वर मागितला. आणि यावेळी हा वर असा तसा नव्हता बरं का. त्यांचं चक्क आत्मलिंग मागितलं आणि आपले भोळे शंकर त्यांनी ते कबूलही केलं, पण अट घातली की हे आत्मलिंग तू जिथे कुठे ठेवशील तिथे ते कायमचे स्थापित होईल. रावण हे आत्मलिंग लंकेत घेऊन जात असता संध्याकाळी त्याला संध्याविधी करायचे होते. त्याच वेळी तिथे एका ब्राह्मण मुलाच्या वेशात श्री गणेश आले. भगवान विष्णू आणि गणपती या दोघांनाही ते आत्मलिंग लंकेत स्थापित होऊ नये असे वाटत होते. गणपती बाप्पा रावणाला म्हणाले की हे आत्मलिंग पकडायला मी तुला मदत करतो, पण एक अट आहे. मी तुला 3 वेळा हाक मारील आणि तेवढ्यात तू आला नाहीस तर हे आत्मलिंग मी जमिनीवर ठेव. संधी साधून गणेशाने 3 वेळा रावणाला हाक मारली, पण रावण वेळेत येऊ शकला नाही आणि श्री गणेशाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले आणि तेथून निघून गेले. क्रोधित होऊन रावणाने आत्मलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते तसूभैरी हलले नाही. रावणाने सर्व शक्तीनिशी आत्मलिंग जोरजोरात हलवले. आत्मलिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला. गायीच्या कानासारखे म्हणजे गोकर्ण. आणि महाबलशाली रावणाने इतके प्रयत्न करून सुद्धा ते आत्मलिंग हलले नाही, म्हणून महाबलेश्वर म्हणजेच महाबळेश्वर. थांबा, ही स्टोरी इथेच थांबली नाही आहे, पुढे पण आहे, सांगते. भली मोठी गर्दी असल्यामुळे आम्हाला तिकडेच दुपार झाली आणि आमच्या पोटात कावळे ओरडायला लागले. मग थोडी पेटपूजा केली आणि निघालो पुढच्या जर्नीला. गोकर्णपासून 78 किलोमीटरच्या अंतरावर आहे वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट अँड इंडियाज फर्स्ट लार्जेस्ट स्टॅच्यू ऑफ शिवा. या मूर्तीची उंची हे 123 फूट आहे. ही मूर्ती आपल्याला लांबून सुद्धा दृष्टीस पडते. आणि इकडे आम्ही पोहोचलो आहोत मुर्डेश्वरला. आता आपण पाहू पुढची स्टोरी. जेव्हा रावणाला हे समजलं की ते आत्मलिंग खाली ठेवलं आहे, तेव्हा तो संतप्त झाला आणि त्याने ते आत्मलिंग नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या बळामुळे त्याचे काही तुकडे विखुरले. लिंगाच्या डोक्यावरून असाच एक तुकडा सध्याच्या पडला आहे. त्या लिंगाच्या तुकड्याभोवती सदाशिव मंदिर उभारले आहे. मग पुढे रावणाने आत्मलिंगाचे आवरण नष्ट करण्याचा निर्णय केला. त्यावर झाकलेले आवरण 37 किलोमीटर सज्जेश्वर नावाच्या ठिकाणी फेकले आणि 16 ते 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या धारेश्वर नावाच्या ठिकाणी फेकले. शेवटी आत्मलिंग झाकलेले कापड कुंटुकगिरी म्हणजेच मुदेश्वर ठिकाणी फेकले. ते नाव बदलून आत्ताचे मुर्डेश्वर असे ठेवण्यात आले. वेळेअभावी आणि फोन अलाउड नसल्यामुळे आम्ही मंदिरामधले कोणतेच व्हिडिओ दाखवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.